अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती पाहून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पूजेसाठी काय लागणार आहे ते आता बघूया. 1 तांब्या लागेल, 4 सुपारी, 1 रुपयाची 2 नाणी, देवघरातली बघा माता लक्ष्मीची मूर्ती, 5 नागवेलीची विड्याची पानं, दूध, साखरेचा किंवा आटवलेल्या दुधाचा नैवेद्य किंवा तुम्ही याच्यामध्ये तांदळाची खीरसुद्धा घेऊ शकता. गाठी शेव किंवा पोहे किंवा फरसाण यापैकी काही तुम्ही घेऊ शकता. लाल पिवळा धागा ज्याला आपण कलावा म्हणतो ते. त्यानंतर पूजेसाठी फुलं लागणार आहेत. त्यानंतर हळदी, कुंकू, ओला केलेला चंदनाची किंवा चंदनाची जी ओली पेस्ट भेटते ती सुद्धा तुम्ही घेतली तरी चालेल. त्याचबरोबर बघा हळदी कुंकवाचा करंडा, तुळशीपत्र, 1 वाटी अखंड तांदूळ, देवपूजेचं ताम्हण, 1 नारळ, 1 तुपाचा दिवा. त्याचबरोबर आपल्या देवपूजेतली जी काही घंटी आहे ती घंटी लागणार आहे. सुगंधित धूप. त्याचबरोबर बघा देवांना स्थापन करण्यासाठी 1 पाट किंवा चवरक, त्याच्यावरती अंथरण्यासाठी लाल किंवा पांढऱ्या रंगाचं असं कपडा, आपल्याला बसण्यासाठी 1 आसन, देवांना स्नान घातल्यानंतर पुसण्यासाठी 1 कपडा लागणार आहे आणि बघा आपल्याला हात पुसण्यासाठी 1 कपडा असा वेगळा घ्यायचा आहे. इतकं सर्व साहित्य आपल्याला कोजागिरीचे पौर्णिमेच्या साहित्यासाठी लागणार आहे. ही बघा या पद्धतीने पूजा आपण व्यवस्थित करू शकतो. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री 12 वाजता ही पूजा केली जाते. रात्र 12 वाजल्यापासून ते 12:39 मिनिटांपासून ही पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसभरामध्ये तुम्ही बघा पूजा मांडणी करून ठेवली तरी सुद्धा चालते. फक्त पूजा मांडणी केल्यानंतर माता लक्ष्मीच्या मुखावरती तुम्ही एखादा नवीन कपडा जो आहे तो टाकून ठेवायचा, म्हणजे मूर्ती झाकून ठेवायची. मध्यरात्री जेव्हा 12 वाजता तुम्ही पूजेला सुरुवात कराल त्यावेळेस मग तुम्ही माता लक्ष्मीच्या चेहऱ्यावरील तो कपडा काढायचा आहे आणि त्यानंतरच पूजा करायची आहे. बघा तुम्हाला दिवसभरामध्ये पूजा मांडायला करून ठेवणं शक्य नसेल तर मग कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जेवण होण्याच्या अगोदर तुम्ही पूजेची मांडणी करून ठेवू शकता. कारण बघा रात्री 12 वाजेपर्यंत आपण जेवत नाही, त्यामुळे जेवणं वगैरे आपली उरकलेली असतात. त्यानंतर बघा मग जेवणं वगैरे झाल्यानंतर रात्री 12 वाजता ही जी पूजा आहे ती करायला सुरुवात करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला पूजेची मांडणी जर तुम्ही करून ठेवली तर मग ते तुम्हाला सोपं जाईल, म्हणजे अगदी 12 वाजता तुम्ही पूजेला बसाल. पूजा मांडण्यापूर्वी बघा तिथली जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची. त्याच्यावरती पाट किंवा चौरंग मांडावा. त्याच्यावरती लाल किंवा पांढऱ्या रंगाचा कपडा जो आहे तो अंथरायचा आहे. त्याच्यानंतर बघा पूजेला सुरुवात बघा कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करत असतो. त्याचप्रमाणे या पूजेला सुद्धा तुम्हाला दिवा लावूनच करायची आहे. आणि या पूजेमध्ये बघा खास करून तुपाचा दिवा जो आहे तर तो लावला जातो. तुमच्याकडे जर तूप नसेल तर मग तुम्ही तेल वापरू शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये हळद जी आहे तर ते त्याच्यामध्ये तुम्ही तेलामध्ये घालू शकता. किंवा मग वात बनवताना जी काही वात बनवाल ना 2 पदरी, त्याला तुम्ही कुंकू लावायचं बघा. कारण वातीला कधीही कुंकू लावायचं. कुंकू सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर बघा कुंकवाची जी वात आपण देवामध्ये लावली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होते. त्यामुळे मग कुंकवाची दुहेरी वात करून या दिव्यामध्ये तुम्ही लावू शकता. त्यानंतर मग काय करू शकता की दिव्याखाली आसन द्यायचं, म्हणजे एखादा छोटा चौरंग असतो तो ठेवायचा किंवा मग खाली थोडेसे तांदूळ देखील ठेवून तुम्ही दिवा ठेवू शकता. दिव्याला हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा. त्यानंतर फूल वाहायचं आणि पुढील पूजेला सुरुवात करायची. या पूजेमध्ये बघा तुम्हाला मंगल कलशाची सुद्धा आपल्याला स्थापना करायची असते. बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये बघा कायमस्वरूपी कुलदेवीचा कलश असतो, मंगल कलश असतो. तर तो या पूजेमध्ये घ्यायचा नाही. आपल्याला या पूजेसाठी तात्पुरता 1 मंगल कलश वेगळा तयार करावा लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही देवपूजेतला एखादा तांब्या घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. तुमच्याकडे कुठला जो काही तांब्या असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि त्या तांब्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. मधोमध 4 ठिपके द्यायचे आहेत आणि बाजूच्या 2 रिद्धी-सिद्धीच्या ज्या 2 रेषा आहेत ते रेषासुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. कारण हे न विसरता करा, जेणेकरून काय होईल की हे स्वस्तिक चिन्ह जे आहे ना तर ते पूर्ण होईल. अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह तांब्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर जी बाजूची जागा राहिलेली आहे तिथे तुम्ही ठिपके देऊ शकता किंवा मग नामसुद्धा ओढू शकता. कुंकुवाच्या ओढू शकता, हळदी कुंकवाच्या किंवा चंदनाच्या ओढून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल.
त्यानंतर बघा आपल्याला या कलशामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी एकदम बघा कलशाच्या वरपर्यंत घ्यायचं नाही, थोडीशी जागा रिकामीच ठेवायची, जेणेकरून नारळ ठेवल्यानंतर ते जे पाणी आहे ते बाहेर येणार नाही. आणि बघा जे बाहेर शुभचिन्ह काढलेलं आहे ते शुभचिन्ह जे आहे ते पुसलं जाणार नाही, यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. पाणी टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुपारी टाकायचं आहे, त्यानंतर 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे, हळदी, कुंकू, फूल, अक्षता हे सर्व त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा या पाण्यामध्ये 5 विड्याची पानं लावायची आहेत आणि विड्याची पानं लावून झाल्यावर त्याच्यावरती आपल्याला जो काही नारळ आहे तो नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर बघा कलशाला तुम्ही रक्षासूत्र, ज्याला आपण कलावा म्हणतो, तो सुद्धा कलशाचे जे काही तोंड आहे त्या तोंडाला, म्हणजे ज्या ठिकाणी तांब्या धरतो त्या ठिकाणी आपल्याला तो बांधायचा आहे. हे प्रतीक आपण वासुकी नागाचं प्रतीक म्हणून बांधत असतो. आणि तुमच्याकडे जर समजा लाल धागा नसेल तर मग तुम्ही पांढरा धागा घेऊन त्याला हळदी कुंकू लावून तो धागा जरी तुम्ही बांधून घेतला तरी सुद्धा चालेल. अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या या पौर्णिमेला बघा शरद पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. नव्याची पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आणि अश्विन महिन्यामध्ये येते म्हणून या पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. काही ठिकाणी तर बघा या पौर्णिमेला माळी पौर्णिमा असे देखील म्हणतात. तर प्रत्येक भागामध्ये बघा या पौर्णिमेला वेगवेगळी नावं आहेत. यावर्षी 16 ऑक्टोबर 2024ला बुधवारच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. या दिवशी बघा आपल्याला माता लक्ष्मी, इंद्रदेव, चंद्रदेव, कुबेरदेव या 4ही देवतांची एकत्रित पूजा करायची असते. या दिवशी बघा चंद्र सर्व कलांनी युक्त असतो आणि माता लक्ष्मी रात्री 12 वाजता प्रत्येकाच्या घरी येत असते असं म्हटलं जातं. अशी धार्मिक आख्यायिका आहे. आणि त्याच वेळेस बघा आपण जागा राहून लक्ष्मीचे स्वागत केलं तर आपल्या घरामध्ये आपण कोजागिरीची पौर्णिमा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते. प्रत्येकाच्या घरामध्ये बघा माता लक्ष्मी टिकून राहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. हा अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवसाचा बघा लाभ करून घ्यायला तुम्ही विसरू नका. पाटावरती अंथरून घेतलेल्या आसनावरती आपल्याला तांदळाने अष्टदल कमळ काढायचे, त्याच्यावरती मंगल कलश ठेवायचा आहे आणि बघा आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला अशा पद्धतीने मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर देवपूजेच्या तांबणामध्ये आपल्याला ज्या देवांची पूजा करायची आहे त्यांना स्नान घालण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर बघा देवघरातली माता लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता, मूर्ती असेल तर, नाही तर मग तुम्ही फोटोसुद्धा पुसून घेऊ शकता. प्रत्येक पूजेमध्ये बघा गणपती बाप्पांचं पहिलं स्थान असतं, त्यांचं प्रतीक म्हणून तुम्ही 1 सुपारी घेऊ शकता. इंद्रदेवांचं प्रतीक म्हणून सुद्धा 1 सुपारी घेऊ शकता आणि कुबेर देवांचं प्रतीक म्हणून सुद्धा 1 सुपारी घ्यायची आहे आणि त्यांना आपल्याला स्नान घालायचं आहे. अशा पद्धतीने 3 सुपाऱ्या घेऊन तुम्ही प्रत्येका मूर्ती असेल तर मूर्तीला किंवा मग सुपारीला तुम्ही स्नान घालून घेऊ शकता. किंवा मग तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो यापैकी लक्ष्मी मातेचं काहीच नसेल तर मग तुम्ही ह्या ज्या 3 सुपाऱ्या घेतलेल्या त्याच्याबरोबर 4थी सुपारी सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून घेऊ शकता आणि तिला स्नान घालून तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. बघा प्रत्येकाकडे मूर्ती किंवा फोटो तर ह्या असतोच, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. सर्व देवी देवतांना बघा एकत्रितपणे स्नान घालायचं नसतं, कारण काय त्याचा उद्देश एवढाच आहे की बरेच जण असं करत पण असतील, सर्व देव एका ताटामध्ये ठेवतात आणि पाण्यामध्ये ठेवतात आणि त्यांना सर्व एकाच पाण्यामध्ये धुवून घेतात. असं हे करणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की बघा आपण जरी एकत्र स्नान घालणार असलो तरीसुद्धा एकदा सर्व देवी देवतांना स्नान घालणार असेल तरीसुद्धा बघा आपण देवपूजेसाठी जास्त वेळ नसेल तर मग काय करू शकता, एक मूर्ती घेऊ शकता आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून मग तुम्ही आहे ना ते मूर्ती स्नान घालून घेऊ शकता. त्यानंतर स्नान घालून घेतलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती सुपारीला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे. त्याच्यानंतर चंदन लावून घेऊ शकता. याच्याऐवजी तुम्ही स्नान घालण्यासाठी पंचामृताने स्नान घालू शकता, पाण्याने स्वच्छ करून घेऊ शकता किंवा साध्या पाण्यानेही करू शकता. त्यानंतर जसं सांगितलं तसं तुम्हाला हळदी कुंकाचा गंध लावून घ्यायचं. सुपारीला बघा गणपती बाप्पा, इंद्रदेव आणि कुबेरदेव मानलेला आहे, त्यांना गणपती बाप्पांना हळदी कुंकू चालतं, गणपती बाप्पांना लावू शकतो, पण बाकी ज्या सुपाऱ्या गेलेल्या आहेत त्यांना आपल्याला चंदन जे आपण घेतलेलं आहे पूजेमध्ये तो चंदनाचा गंध या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर बघा चौरंगावरती तांदळाच्या 3 राशी करायच्या आहेत आणि गोलाकार करायचे. जी एक मोठी रास करायची त्याच्यावरती आपल्याला चंद्रदेवांची पूजा सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायची असते. बऱ्याच जणांना बघा आपल्या गॅलरीमधून किंवा घराच्या अंगणामधून चंद्र न दिसत असल्यामुळे त्या दिवशी पूजासुद्धा करता येत नाही. शहरी भागामध्ये हा प्रॉब्लेम आढळून येतो.
तर मग तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेची मांडणी आहे त्या ठिकाणी तुम्ही चंद्रदेवांचं प्रतीक मांडू शकता. आणि बाकी जे छोटे छोटे गोल केलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही माता लक्ष्मी, इंद्रदेव, चंद्रदेव आणि कुबेर यांना तुम्ही ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्थापना करून घ्यायची आहे आणि कलशाच्या अगदी एकदम शेजारी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर गजलक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवून घेऊ शकता. माता लक्ष्मीची पावले असतील तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी पूजेमध्ये ठेवून घेऊ शकता. कारण बघा, माता लक्ष्मीचं एक वाहन किंवा इंद्रदेव यांचं वाहन म्हणून सुद्धा हत्तीकडे पाहिलं जातं. आणि बघा, या दिवशी इंद्रदेव, माता लक्ष्मी हे सर्व हत्तीवरून पृथ्वीवरती येत असतात असं मान्यता आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही गजमूर्ती सुद्धा ठेवू शकता. नाहीतर मग सुपाऱ्या, चंद्रदेव, माता लक्ष्मी यांची पूजा केली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर बघा, पुन्हा एकदा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्याच्या अगोदर कलशावरती हळद कुंकू फूल ठेवून पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू चंदन वाहून पूजा करायची. त्यानंतर माता लक्ष्मीला हळद कुंकू चंदन लावायचे. त्याच्यानंतर जे काही तुम्ही पूजा म्हणलेले तर सर्व इंद्रदेव, कुबेर देवांना सुद्धा चंदनाची पावडर वाहून पूजा करायची आहे. जसं आपण गंध लावलाय त्याच पद्धतीने पूजा करू शकता. त्यानंतर सर्व देवी देवतांना फुलं अर्पण करून घ्यायची आणि जी घंटी आहे ती आपल्या डाव्या हाताला असली पाहिजे, जेणेकरून बघा, दिवा आपला उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर डाव्या हातामध्ये आपल्याला घंटी धरता येईल आणि आरती करायला आपल्याला सोपं होईल. तर बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल की पूजा मांडणी खूपच सोपी आहे. आपल्याकडे बघा सर्व वस्तू असल्या पाहिजेत असं नाही. आता ज्या काही मी तुम्हाला वस्तू सांगितल्या या सर्व वस्तू बघा प्रत्येकाकडे असतातच. त्यामुळे अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने ही पूजा आपण करून घेऊ शकतो. पूजा करताना बघा, या देवी देवतांचे नक्की कोणकोणते मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. जेव्हा बघा आपण कलशाची पूजा करत असतो तेव्हा आपण कलश स्थापना करताना ओम कलश देवताभ्यो नमः असं म्हणायचं आहे. हा जो मंत्र आहे तो म्हणायचा. त्यानंतर बघा, गणपती बाप्पांची स्थापना करताना श्री गणेशाय नमः हा अगदी साधा सोपा मंत्र आहे, तुम्ही म्हणू शकता. आणि माता लक्ष्मीची पूजा करताना ओम श्री लक्ष्मी दैवे नमः हा जो मंत्र आहे तो म्हणू शकता. त्यानंतर कुबेराची पूजा करताना ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा जो मंत्र आहे तो म्हणू शकता. किंवा मग चंद्रदेवांची पूजा करताना मग तुम्ही ओम ऐं क्लीं सोमाय नमः हा जो मंत्र आहे तो म्हणू शकता. हे अगदी साधे सोपे मंत्र आहेत, त्यामुळे पूजा करताना तुम्ही हे जे मंत्र आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. इंद्रदेवांची पूजा करताना ओम इंद्रदेवाय नमः असं म्हणायचं आहे. आणि बाकी सर्व देवतांचे कोणते कोणते मंत्र आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर बघा, आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी केलेली त्याच ठिकाणीच आपण नैवेद्य ठेवत असतो. तिथे पाण्याने बघा आपल्याला चौकोन काढायचा आहे आणि त्याच्यावरती बघा आपल्याला जमिनीवरती नैवेद्य ठेवायचं नसतं. त्यामुळे ज्या ठिकाणी नैवेद्य ठेवतो ती जे पदार्थ ठेवतो तिथे जे काही जीवजंतू असतात तर ते आपल्या अन्नाच्या ताटामध्ये जाऊ नयेत म्हणून आपल्याला पाण्याचा चौकोन करायचं असतं. आणि ते चौकोनी मंडल काढून त्याच्यावरती आठवलेल्या दुधाचा किंवा जे काही आपण तांदळाचा खिरीचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा जो काही नैवेद्य आपण बनलेला आहे तो त्या ठिकाणी ठेवावा. आणि पितरांच्या कृपेसाठी बघा, या दिवशी या पूजेमध्ये आपण पोह्यांचा किंवा मग गाठी शेव असतील ती देखील आपण ठेवू शकतो किंवा फरसाण सुद्धा ठेवू शकतो. तसं बघा, आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जी काही खीर वगैरे बनवत असतो किंवा आठवलेलं दूध पित असतो त्याच्याबरोबर आपण पोहे, फरसाण किंवा काहीतरी तिखट खाण्यासाठी आणत असतो. त्यामुळे आपण हा नैवेद्य जो आहे तो या ठिकाणी ठेवू शकतो. त्याचबरोबर नैवेद्य ठेवल्यानंतर पाणी सुद्धा ठेवायचं आहे. बऱ्याच जणांच्या घरी बघा सत्यनारायणची पूजा सुद्धा केली जाते. या दिवशी बघा पौर्णिमा जी आहे ती रात्री 8:41 आहे. त्यामुळे बघा 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:56 ही पूजा पौर्णिमा आहे ती संपणार आहे. त्यामुळे सत्यनारायणाची जी पूजा आहे ती तुम्ही 17 ऑक्टोबरला केली म्हणजे गुरुवारी केली तरी सुद्धा चालेल किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्येच तुम्ही रात्री सत्यनारायणाची पूजा जी आहे ती करून घेतली तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने ही पूजा जी आहे ती तुम्ही करून घेऊ शकता. या दिवशी बघा तुम्हाला श्रीसूक्त म्हणता आले तर खूप उत्तम. श्रीसूक्त, पूजा अर्चनची जी पुस्तक आहे तिथे किंवा अगदी यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. किंवा मग या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः हा जो मंत्र आहे तो मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे तर अगदी आपल्या तोंडपाठाचं आहे, कारण नवरात्रीच्या पूजा करत असताना आपण दोन्ही मंत्र म्हणत असतो. कोजागिरीच्या पौर्णिमे बघा
ज्यांना शक्य होईल त्यांनी चंद्रदेवांना अर्घ्य नक्कीच द्या. एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चमचाभर जे आहे ते गाईचं दूध टाकायचं आहे, थोड्या अक्षता टाकायच्या, चंदन पावडर टाकू शकता, नसलं नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि बघा अशा या दूध मिश्रणाने जे काही जल आहे त्या पाण्याने चंद्रदेवाला जे आहे ते ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत अर्घ्य द्यायचा आहे. या दिवशी बघा चंद्र जो आहे तो सर्व कलांनी युक्त असतो. चंद्राचा प्रकाश आपल्या अंगावर घेणं सुद्धा खूप लाभदायी मानलं जातं. आपल्या शरीरामध्ये बघा काही आधी व्याधी असतील तर त्याही निघून जातात असं देखील म्हटले जाते. त्यामुळे बघा ज्यांना शक्य होईल त्यांनी या सर्व गोष्टी ज्या आहेत ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात. कारण शहरी भागामध्ये बघा फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर मग तुम्हाला हे शक्य होत नाही, पण तुमच्याकडे जर टेरेस वगैरे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे जे आहे ना ते सर्व करू शकता. तर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध नक्की आठवायला कधी ठेवायचे, तर बघा बरोबर 12 वाजेपर्यंत ते दूध जे आहे ते आटत आलं पाहिजे. या हिशोबाने तुम्ही मग बाहेर चूल करून ठेवू शकता किंवा ज्यांना शक्य असेल ते करू शकतात. किंवा मग शहरी भागामध्ये जर राहत असाल तर मग तुम्ही बाहेर चूल मांडणं शक्य असेल तर करू शकता, किंवा मग गॅसवरती सुद्धा तुम्ही या पद्धतीने जे आहे तर ते दूध जे आहे तर ते आठवायला तुम्ही ठेवू शकता. चूल वगैरे यासाठी सांगितलं की कारण रात्री बघा ज्यावेळेस 12 वाजता चंद्राचं प्रतिबिंब त्या दुधामध्ये दिसतं आणि त्यावेळेस आपलं दूध सुद्धा बघा आटत आलं पाहिजे. या हिशोबाने आपण नियोजन केलं पाहिजे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्यानंतर हा जो आटवलेला दूध आहे चंद्राचं प्रतिबिंब झाल्यानंतर आपण सगळ्यांना तो देऊ शकतो. बघा हा जो काही आहे सर्व केल्यानंतर आपल्याला आनंद हा मिळतच असतो. पण त्याचबरोबर बघा चंद्रदेवांचा आशीर्वाद असेल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद तो सुद्धा आपल्याला मिळत असतो आणि आपले सर्व रोग आदी व्याधी पीडा यामधून मुक्ती होत असते. माता लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायम टिकून राहतं. माता लक्ष्मीची बघा अनेक रूपं आहेत, जसं की वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी, महालक्ष्मी, विजयालक्ष्मी किंवा मग अष्टलक्ष्मी स्वरूपात सुद्धा आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो. पण माता लक्ष्मी बघा कुणाला प्राप्त होते, जो मनुष्य सदैव जागृत असतो त्यालाच ती प्राप्त होत असते. म्हणजेच काय तर बघा जागृत असणं म्हणजे दिवस रात्र जागा राहणं असं नव्हे. तर बघा प्रत्येक गोष्टीमध्ये बघा व्यवस्थित विचार केला पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. एक आपलं जे मन आहे ना ते नेहमी जागृत ठेवलं पाहिजे. झोपलेल्या अवस्थेमध्ये आपलं मन राहता कामा नये, आळशी राहायला नाही पाहिजे. प्रमादी माणूस सुद्धा बघा प्रत्यक्ष समोर असलेल्या लक्ष्मीला सुद्धा तो ओळखू शकत नाही. तेव्हा विशुद्ध मनाने आणि निर्मल अंतःकरणाने जो या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने महालक्ष्मीची पूजा करेल, इंद्रदेव, चंद्रदेव किंवा कुबेरदेव यांची पूजा करेल, त्याला मात्र बघा माता लक्ष्मी जी आहे ती नक्कीच प्राप्त होईल. या दिवशी आपल्या घरातील ज्येष्ठ अपत्याचं औक्षण करण्याची पद्धत असते. प्रत्येक आईने बघा आपल्या मोठ्या मुलांचं किंवा मुलाचं औक्षण नक्कीच करावं. त्याला त्या मुलाची किंवा मुलींची अश्विनी करणं असं देखील म्हटलं जातं. किंवा मग तुमचा मुलगा जर मोठा असेल तर मग तुम्ही लग्न वगैरे झालेलं असेल तर मग तुम्ही त्या मुलाची आणि सुनेची देखील तुम्ही औक्षण करून ओवाळून घेऊ शकता. आणि बघा बऱ्याच वेळा आई म्हटलं की थोडीशी भावनिकच असते, तर ते बघा आपण फक्त आपल्या मोठ्या मुलाचा किंवा मुलीचं औक्षण करायचं असं नाही. तर बघा आपल्याला एकापेक्षा जास्त जर मुलं असतील मुली असतील तर मग तुम्ही सर्व मुलींचं औक्षण सुद्धा या ठिकाणी करून घेऊ शकता, त्यांची अश्विनी करू शकता. ज्यांची मुलं बघा लांब आहेत किंवा लग्न झालेले आहेत किंवा मग घरापासून थोडीशी कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्त लांब असतील तर मग घरामध्ये बघा तुम्हाला त्यांचं औक्षण करणं शक्य होत नसेल तर मग आपल्याकडे व्हिडिओ कॉल आहे, तर व्हिडिओ कॉल करून सुद्धा व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा त्यांचं औक्षण जे आहे तर ते करू शकतात. त्याचबरोबर बघा या दिवशी दीपदान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की आकाशाखाली आपण एक दिवा जो आहे तर तो अवश्य ठेवावा. आपण बघा आपल्या घराच्या छतावर किंवा ज्या ठिकाणी जागा असेल तिथे दीपदान जे आहे ते नक्की करू शकता. आकाशाच्या नावाने एक दान अवश्य करावं. त्याचबरोबर तुळशीजवळ एक दीपदान नक्की करावं. देवपूजेमध्ये तर बघा आपला दिवा लावलेलाच असतो, त्या ठिकाणी ऑलरेडी आपलं दीपदान झालेलं असतं. पण ज्यांना कुणाला आसपास नदीच्या काठी वगैरे कुठे दिवा लावणं शक्य होत असेल तर त्यांनी अवश्य त्या ठिकाणी दिवा जो आहे तो नक्की लावा. कारण बघा पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा काही खास सणवार वगैरे असतील तर मग तेव्हा सुद्धा तुम्ही दीपदान करण्याची पद्धत जी आहे ती आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर ते तुम्ही करू शकता. किंवा मग बघा आपण दर तुळशीजवळ दिवा लावू शकतो. आपल्या मग घराचा जो मुख्य उंबरठा आहे तिथे दिवा लावत असतो. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य होईल त्या ठिकाणी तुम्ही दीपदान जे आहे तर ते या दिवशी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे जे काही सांगितलेलं आहे ते पूजा करून घेऊ शकता. पूजा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर
त्यानंतर कोजागिरीची जी काही मांडलेली पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी गुरुवारी दिनांक 17 ऑक्टोंबर 2024ला सकाळी आंघोळ केल्यानंतर सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही उचलून घेऊ शकता। या व्हिडिओमध्ये बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची कोजागिरी पौर्णिमेची पूजेबद्दलची माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।